तर शुभ संध्याकाळ मंडळीनो, आज आपण चाललोय दीपोत्सव करायला एका किल्ल्यावर, कोरीगड किल्ल्यावर. आणि सुरुवात झाली आहे आपली 10:30 वाजले, तरी पण 11:45 वाजले, तरी पण चेंबूरमधल्या ट्रॅफिकमधून आता फायनली येऊन पोहोचला वाशीच्या ब्रिजवरती आणि वाजले 11:30. आता बाकीची मंडळी गावतली आसपास, खोपोलीच्या आसपास. तर मग हे बघूया कसा काय होता. तर हा महानगर कोणती आहे रे, नवी मुंबई महानगरपालिकेचा झगामगा, दिवाळीची रोषणाई, शुभ दीपावली. सिलेंडर आहे पाय तो मैगो हे माहिती आहे झाकण सामान तर दिसत नाही काय हातात. दिसणारच आहे. हम गाइस नहीं, हम लोग मानुस है. ते उडून गेलाय तर दिसतोय का मी माहित नाही बघ. डॉक्टर पायात मुंगे येतात, त्याच्यावरती उपाय काय? काय पायावर? What a lovely हवा. अरे बाबा पोहे बनवा, इथे जीव जाऊ किलो तुझा. हो उगाच बोलाय हवा मारतो ते करू तो काय ना. हो ना, सगळे हवावाले जातो. ते गाणं आलं ना कोणतं ते विषयाला सोनावले काय ते ऐकलं काय? हवे बरोबरच गेला आता बोललो तो. नाही माझ्या पत्रावळ्या किती जिरा वया, बदाम वया, राई वई. तू आणूक नाही हो, तू घरात जाते ना. मला इथे 2 प्लेट येऊ दे चल लवकर, मला झोप यायला लागली. एक बाहेर येतो. कंटाळले येते आता. स्पेशलिस्ट कोण आहे जात? गावकर. गावकर सगळे ते अति शहाणे असतात रे. गावकर एक कदम ते पण ठीक आहे. केला विशाल
सगळे धागाक बसले वाटत तरी पोहे होतात ते असेच लांब लांब बनवायचे झालं पुरी परत डायरेक्ट आपण पेट करायची सांगलंय मला की तू कर तसं कर कधी पण हळद एक एक घेऊन जा नम्रता एक मॅडम आहेत व्हिडिओ बनवायला कॅमेरा तिच्याकडे देऊन टाका डाकू मागून हे इथे आमची पोहे बनवायची प्रोसेस चालू आहे. काय घेवा बिर्याणी आता त्याला काय म्हणतो तुम्ही मिक्सिंग करून मॅरिनेशन करून घेतलंय. आता मॅरिनेशन कोणी केलं आहे हे स्वतः मालक निखिल आणि आता थोड्याच वेळात आमची बिर्याणी रेडी. म्हणजे काय लागलं जाऊ दे सोड. म्हणजे काय करून ठेवलं आम्ही मसाला नाही टाकत करून ठेवलं नाही तू फक्त हे होतं ना त्याच्यात टाकलं जे मी हे केलं ना. नित्यानंतर गेल्यानंतर महत्वाचा आवाज एक तरी व्हिडिओ माझ्या युट्यूबवर ना जाईल एकच आहे अरे व्हिडिओ कशी बनव दूध घातलीस दोन ह्याच्यावर सोडूया हे काय तोडतोय दौड लागतो अरे तो तुका काय सांगता समजत नाही काट मारत चला 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 मायला नेऊन एक दीड दिवसाचा असा हा प्रोग्राम होता दीपोत्सवचा. तर तो थोडाफार तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. तर सय्यद सखा ट्रेकर्स
यांचं हे ह्या वर्षीचं 3रं वर्ष होतं जे कोरीगडावरती सातत्याने दीपोत्सव साजरा करत आहेत. कारण ज्या देवामुळे छत्रपती शिवाजी महाराज या देवामुळे आपल्या सर्वांच्या घरामध्ये देव आहेत, अशा राजाच्या गडकिल्ल्यांवरती जर दिवाळीतही अंधेरा राहायला लागला तर कसं काय चालेल. तर हाच संकल्प मनात ठेवून ते लोक गड किल्ल्यांवरती ही प्रकाशमय अशी दिवाळी साजरी करतात. ह्या वर्षी बऱ्यापैकी गेल्या वर्षी मी गेलो होतो, त्याच्या आदल्या वर्षी यांचं पहिलं वर्ष होतं. तर गेल्या वर्षी आम्हाला संध्याकाळी आम्ही गेलेलो, तर एकच ग्रुप दिसलेला 6 ते 8 जणांचा होता. तर 6 ते 8 जणांचा एक ग्रुप होता, तोच फक्त दिसलेला आणि बाकी फक्त आम्हीच होतो. पण ह्या वर्षी आमच्या आदल्या दिवशी कोणता तरी एक ग्रुप होता ज्यांनी मशाल महोत्सव साजरा केलेला कोरीगडावरतीच. आणि त्यानंतर दिवसभरात अंदाजे 200 ते 300 जण येऊन गेले. त्या बऱ्याच जणांनी कौतुकही केलं. बरेच जण ते लोकसुद्धा हार वगैरे घेऊन आलेले. तर कदाचित आमचेच व्हिडिओज किंवा फोटोज बघून त्यांनासुद्धा असं काय मनात वाटलं असेल की बाबा आपणही करूया किंवा असं काय. तर ती एक पोचपावतीच आम्ही म्हणू शकतो.